च्या बातम्यांची सुरुवात अत्यंत महत्त्वाच्या बातमीने आपण करणार आहोत। राज्यातल्या सत्ता संघर्षाची सर्वोच्च सुनावणी सध्या सुप्रीम कोर्टात सुरू आहे आणि शिंदे पक्षाचे वकील नीरज कौल यांचा युक्तिवाद सध्या सुरू आहे। अध्यक्षांवर अविश्वास प्रस्ताव आहे का असा प्रश्न विचारत नीरज कौल यांच्याकडून विधिमंडळ नियमांचं वाचन केलं गेलेलं आहे। त्यांचा युक्तिवाद सध्या सुरू आहे। अनेक महत्त्वाचे मुद्दे शिंदे पक्षाच्या वतीने आता मांडले जात आहेत। कौल यांच्याकडून विधिमंडळ नियमांचं वाचन सध्या सुरू असल्याचं समजतंय। राज्यातल्या सत्ता संघर्षाची सुप्रीम सुनावणी सध्या सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे। शिंदे पक्षातर्फे युक्तिवाद सध्या सुरू आहे। अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत। आपले नवी दिल्लीचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास सध्या आपल्या सोबत आहेत। प्रशांत, कौल यांचा युक्तिवाद सध्या सुरू असल्याचं समजतंय। काही महत्त्वाचे मुद्दे ते मांडतायत, सविस्तर याबद्दल प्रशांत काय सांगताय? अजिंक्य, जेवणाच्या सुट्टीनंतर कोर्ट पुन्हा बसलं आणि त्यानंतर जस्ट 5 सदस्यीय खंडपीठ आहे, त्याच्या घटनापीठ आहे। या घटनापीठाचे प्रमुख धनंजय चंद्रचूड सरन्यायाधीश त्यांनी स्पष्ट केलं होतं की 181 आणि सोबतच 10व्या अनुसूचीच्या संदर्भातल्या आणि नवाब रेबिया संदर्भात आपण युक्तिवाद करावा। त्यानंतर युक्तिवादाला सुरुवात झाली। 2 प्रमुख मुद्दे त्यांनी अतिशय प्रखरतेने मांडलेले आहे। एक तर ज्या पद्धतीने विधानसभामध्ये विधिमंडळामध्ये विधानसभा अध्यक्षाचे काय अधिकार असतात, सोबतच नवाब रेबिया केसमध्ये तथ्याचा आधार जो निर्णय घेतलेला आहे त्यामुळे या केसमध्ये नवाब रेबिया केसचा विचार केला जावा, तसेच किहोटो केसचाही विचार केला जावा अशी मागणी युक्तिवादादरम्यान त्यांनी केली आहे। त्यांनी दावा केला की उद्धव ठाकरे यांचा गट अल्पमतात आहे, त्यांच्याकडे आमदाराचे बहुमत नाही, त्यामुळे ठाकरे गट गटनेता नियुक्त करू शकत नाही। मूळ पक्ष कोणता हे सध्या निवडणूक आयोग ठरवत आहे, त्यांचा निर्णय देखील लवकरच अपेक्षित आहे। नवाब रेबिया इथे केस कशी लागू होते या संदर्भात युक्तिवाद करा अशा सूचना जेव्हा घटनापीठाने दिल्या त्यावेळेस नीरज कौल यांनी स्पष्टपणे सांगितलं की कलम 179 म्हणजे 179 आणि 10वी अनुसूचीबद्दल माहिती देत विधानसभा अध्यक्षाचे अधिकार आणि त्याबाबतची माहिती देत पुढील बाजू मांडली आणि त्यांनी स्पष्ट केलं की अविश्वास प्रस्ताव दाखल होतात विधानसभेच्या सभापतींना निर्णयाचा अधिकार राहत नाही। अविश्वास प्रस्ताव प्रलंबित असेल तरीही अध्यक्षांना निर्णयाचा अधिकार राहत नाही, कारण त्याद्वारे ते निर्णयावरती परिणाम करू शकतात। 34 आमदारांनी सभापतीच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल केलेला आहे, त्यामुळे अशा पद्धतीने आणि हा जो प्रस्ताव जो आहे हा एकतर ऑनलाईन माध्यमातून आणि हार्ड कॉपीच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे असं देखील त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। महत्त्वाचं म्हणजे नीरज किशोर कौल हे जे नियम आहेत विधिमंडळाचे त्याचंही वाचन करत आहे, सोबतच यापूर्वीच्या अनेक प्रकरणांमध्ये ज्याचा उल्लेख करण्यात आलेला आहे त्या प्रकरणाचाही देखील त्या प्रकरणाची माहिती देत आहे। जस्टिस मिश्रा यांनी या संदर्भात जो नीरज किशोर कौल यांनी त्याचा उल्लेख केला, त्यांनी स्पष्ट केलं की यामध्ये जर बघितलं आपण तर यामध्ये नियम जे आहेत आणि जे मध्ये विधानसभा अध्यक्ष संदर्भात जे नियम आहेत त्या नियमावरती वक्तव्य करताना जस्टिस मिश्रा यांनी स्पष्ट केलं होतं की विधिमंडळाचे अधिकार अबाधित असतात। अशा पद्धतीने त्याचाही तोही उल्लेख या पूर्ण युक्तिवादादरम्यान त्यांनी केलेला आहे। अजूनही नीरज किशोर कौल जे आहेत सिनियर कौन्सिल, खास करून बाळासाहेबांची शिवसेना म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील पक्षाच्या वतीनं युक्तिवाद करत आहे। होऊ शकतं यांच्या युक्तिवादानंतर तुषार मेहता जे केंद्र सरकारचे सॉलिसिटर जनरल आहे, महाअधिवक्ते आहे, ते देखील युक्तिवाद करतील। याशिवाय महाराष्ट्रातून असीम सरोदे हे देखील तिथे पोहोचलेले आहे। 12 कोटींच्या लोकांच्या वतीने त्यांनी एक वेगळी याचिका दाखल केलेली आहे, त्यांना अतिरिक्त वेळ मिळतो का हे देखील पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। सोबतच याशिवाय कपिल सिब्बल यांनी या संपूर्ण युक्तिवादादरम्यान काही मुद्द्यांवरती आक्षेप घेतलाय, त्या मुद्द्यांचं स्पष्टीकरण करण्याकरता अतिरिक्त वेळ देण्यात यावी अशा प्रकारची मागणी देखील त्यांनी घटनापीठाला केली आहे। त्यामुळे अजूनही युक्तिवाद सुरू होऊ शकतं। आज देखील या संदर्भात अंतिम निर्णय येतो का हे पाहणं अपेक्षित ठरणार आहे, पण महत्त्वाचं म्हणजे आज काही दिशा येते का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे, कारण की जर अशाच प्रकारचा युक्तिवाद सुरू राहिला तर उद्या देखील पुन्हा या संदर्भात प्रशांत, शिंदेंच्या पक्षातर्फे 2 महत्त्वाच्या मुद्द्यांवर प्रश्न उपस्थित करण्यात आलेले होते युक्तिवादादरम्यान। ते मुद्दे होते ते म्हणजे उद्धव ठाकरेंनी दिलेला मुख्यमंत्री पदाचा राजीनामा आणि उपाध्यक्षांच्या अधिकारासंदर्भात। या 2 मुद्द्यांवर नेमका कोणकोणत्या पद्धतीने युक्तिवाद करण्यात आला? घटनापीठासमोर हे मुद्दे नेमके कशा पद्धतीने शिंदेंच्या पक्षातर्फे मांडण्यात आले?
महत्त्वाचं म्हणजे हरीश साळवे यांनी ज्या पद्धतीने या संपूर्ण मुद्द्यांचा उल्लेख केला, त्यातील काही मुद्दे नीरज किशोर कौल यांनी देखील घेतले होते. पण हरीश साळवे यांनी युक्तिवाद करताना त्यांनी स्पष्ट केलं की उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यामुळेच एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री बनले. राजीनामा दिल्यानंतर सभागृहामध्ये बहुमत घेण्यात आलं आणि त्यावेळेस एकनाथ शिंदे हे नेतेपदी असल्यामुळे त्यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यात आली. महत्त्वाचं म्हणजे जर राजीनामा दिला नसता तर त्यांनी विधानसभेमध्ये बहुमत सिद्ध करण्याची गरज होती, पण ते बहुमत सिद्ध करू शकत नव्हते आणि त्यांच्याकडे बहुमत नव्हतं, म्हणून त्यांनी राजीनामा दिला. आणि तडकाफडकी राजीनामा का दिला या संदर्भात त्या वारंवार अनेक चर्चा होतात, त्याचाही उल्लेख या संदर्भात करण्यात आलेला आहे. पण महत्त्वाचं म्हणजे ही सगळ्यात मोठी चूक होती अशा प्रकारचं उल्लेख त्यांनी केला. जर ते बहुमताला चाचणीला समोर जाऊ शकत नाही याचा अर्थ ते अनकॅपेबल आहे आणि कॅपेबल लोकांनाच, ज्यांच्याकडे बहुमत आहे त्यांनाच मुख्यमंत्री सत्ताधारी असू शकतात. तर त्यांच्याकडे ज्यांच्याकडे बहुमत असतात त्यांच्याकडेच मोजमाप करता येतं आणि ज्यांच्याकडे बहुमत असतात त्यांचीच सत्ता असते. हे लोकशाहीचं घोतक आहे आणि त्यामुळे एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री बनले. यामध्ये कुठल्याही प्रकारचे असंवैधानिकपणा नव्हता. काल जो दावा कपिल सिब्बल यांच्या वतीनं करण्यात आला की वर्तमान सरकार जे असंवैधानिक आहे, जे राज्यपालांच्या सूचनेशिवाय त्यांनी सरकार स्थापन केलं होतं, तो संपूर्ण जो दावा आहे तो खोडून काढण्याचा प्रयत्न कुठेतरी हरीश साळवे आणि नीरज किशोर कौल यांनी केलेला आहे. सोबतच त्यांनी हे स्पष्ट केलेलं आहे की या संदर्भातली सर्व माहिती राज्यपाल आणि विधिमंडळाला देण्यात आली होती. ज्यामध्ये विधानसभा अध्यक्ष रवींद्र यांनाही नियुक्त करताना ज्या पद्धतीने बहुमत होतं सभागृहाचं, त्या बहुमताच्या आधारावरती विधानसभा अध्यक्षपद जे रिक्त होतं त्यावरती राहुल नार्वेकर यांना नियुक्त करण्यात आलं आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे या सगळ्या संदर्भात उपाध्यक्षाचे जे अधिकार असतात ते अबाधित असतात जोपर्यंत विधानसभा अध्यक्ष नियुक्त केला जात नाही. विधानसभा अध्यक्ष नियुक्त झाल्यानंतर उपाध्यक्षाच्या अधिकारावरती उपाध्यक्षाचे अधिकार प्रलंबित असतात असं त्यांनी स्पष्ट ठेवलेलं आहे. आणि त्याचमुळे असं म्हणतात बरोबर. आता या युक्तिवादादरम्यान आणखी कोणकोणते मुद्दे मांडले जातात हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. प्रशांत, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल. आणखी पाऊण तास शिल्लक आहे सुनावणी पूर्ण होण्याच्या अनुषंगानं आजच्या दिवसाची काय नेमके मुद्दे मांडले जातात आजच्या राहिलेल्या वेळेमध्ये हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. पुढची महत्त्वाची मोठी बातमी आता आपण पाहणार आहोत. माजी मंत्री आणि आमदार बच्चू कडू हे त्यांच्या विरोधातल्या खटल्याच्या सुनावणीसाठी मुंबई सत्र न्यायालयात आलेले होते. मंत्रालयातल्या गोंधळाप्रकरणी त्यांच्यावर मरीन लाईन्स पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या खटल्याच्या 3 तारखांना गैरहजर राहिल्यानंतर बच्चू कडू आज सकाळीच कोर्टात हजर झाले. कोर्टानं या प्रकरणाची तातडीनं सुनावणी घ्यायला नकार दिल्यानं बच्चू कडू ताटकळतच होते. दुपारी लंच टाईममध्ये बच्चू कडू आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी फुटपाथवर वडापाववर ताव देखील मारला. कोर्टाची तारीख आणि लंच ब्रेक मधला बच्चू कडूंनी त्यांच्या कार्यकर्त्यांसोबत वडापावचा घेतलेला आस्वाद याचीच चर्चा सुरू असल्याचं पाहायला मिळालेलं होतं. मंत्रालयात गोंधळाच्या गुन्ह्याच्या सुनावणीच्या अनुषंगानं बच्चू कडू मुंबई सत्र न्यायालयामध्ये दाखल झालेले होते. पुढची आणखीन एक महत्त्वाची बातमी बघूया. राजगड किल्ल्यावर रात्रीच्या मुक्कामाच्या बंदी संदर्भातला आदेश जारी करण्यात आलेला आहे. राजगड किल्ला राज्य संरक्षित स्मारक परिसरात पर्यटकांना आता रात्रीचा मुक्काम करता येणार नाहीये. या संदर्भातले बंदीचे आदेश निर्गमित करण्यात आलेले आहेत आणि या बंदीच्या आदेशानुसार राजगड किल्ला या राज्य संरक्षित स्मारकाच्या क्षेत्रात पर्यटकांना रात्रीच्या मुक्कामासाठीची बंदी करण्यात आलेली आहे. राजगड किल्ल्यावर रात्रीच्या वेळेला मोठ्या संख्येनं पर्यटक मुक्कामी राहत होते. त्यावेळेला तिथं ते भोजन बनवून अनुषंगिक कचरा किल्ल्यावरच फेकून देत होते आणि महत्त्वाच्या वास्तूंच्या आडोशाला शौचास बसत असल्यामुळं या सगळ्या बाबींच्या अनुषंगानं किल्ल्यावर घाणीचं आणि दुर्गंधीचं साम्राज्य पसरलेलं होतं. यामुळं या स्मारकाच्या पावित्र्याला धोका पोहोचल्यानं या स्मारकाच्या संरक्षित क्षेत्रात रात्रीच्या वेळेला पर्यटकांना मुक्कामासाठी आता बंदी घालण्यात आली आहे. अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत. वैभव सोनवणे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. वैभव, राजगडावर आता रात्रीच्या मुक्कामाची बंदी घालण्यात आलेली आहे, त्या संदर्भातले आदेश देखील जारी करण्यात आलेले आहेत. काय सांगता येईल याबद्दल? अजिंक्य, ट्रेकर्सचा अत्यंत आवडता फोर्ट कॅम्पिंगचा किल्ला म्हणजे राजगड होता. तोरणा आणि राजगड हा जो मोठा ट्रेल आहे, हा ट्रेल करताना राजगडावर मुक्काम करून पहाटे अनेक ट्रेकर्स आहेत ते तोरण्याकडे जायचंय किंवा या परिसरातला सह्याद्री जो आहे
तो धुंडाळून काढायचे. मात्र आता राज्य सरकारच्या पुरातत्व विभागानं नव्यानं एक आदेश जारी केलाय, ज्याच्यामुळे ट्रेकर्स किंवा पर्यटक कोणालाही राजगडावर रात्री मुक्काम करता येणार नाहीये. आणि त्याच्यामध्ये जी कारणं देण्यात आलेली आहेत त्याच्यामध्ये रात्री मुक्कामाला असणारे पर्यटक जे आहेत किंवा ट्रेकर्स ते रात्री स्वयंपाक बनवून तिथंच कचरा जो आहे तो टाकत होते आणि त्यानंतर पहाटे किंवा रात्री शौचाला जाण्यासाठी किल्ल्यावरतीच असलेल्या इमारतींचा आडोसा जो आहे तो त्यांच्याकडून घेतला जात होता आणि त्याच्यामुळे उघड्यावर शौचाला बसणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी असल्यामुळे दुर्गंधी जी आहे ती बालेकिल्ल्याच्या परिसरामध्ये पसरते आणि त्यामुळे किल्ल्याचं पावित्र्य धोक्यात येते. अशा स्वरूपाचा हा आदेश जो आहे त्याच्यामुळे मुक्कामाला बंदी करण्यात येत असल्याचे आदेश जे आहेत ते पुरातत्व विभागाकडून करण्यात आलेत. मात्र याच्यामुळे ट्रेकर्समध्ये मोठी नाराजी आहे. याचं कारण या किल्ल्यांचं महत्व हे ट्रेकर्स गेल्यानं किंवा पर्यटक गेल्यानं जास्त वाढतं. त्यांना जाण्याची बंदी केल्यामुळे त्याच्या विरोधामध्ये नाराजी व्यक्त होते. वैभव, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल. संभाजीराजे छत्रपतींनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रातल्या स्मारकाच्या वरून सरकारवर जोरदार टीका केली आहे. मोदींच्या हस्ते 6 वर्षांपूर्वी जलपूजन पार पडलं, मात्र अद्याप ते काम झालेलं नाही. हे काम कधी करणार असा सवाल त्यांनी केलेला आहे. इंदापूरमधल्या भिगवण इथं अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीनं आयोजित कार्यक्रमामध्ये ते बोलत होते. अरबी समुद्रात म्हटले कोणते किती फसवतात बघा. मी काय राजकीय बोलत नाही, पण पंतप्रधान मी स्वतः देतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी आलेले तिथं जलपूजन केलं आम्ही. आता त्याला झाले काहीतरी 5 काय 6 वर्ष झाले. त्यावेळी 3000 कोटीचं बजेट होतं. आता काहीतरी टेक्निकल प्रॉब्लेम्सच्यामुळे काय झालं मला माहित नाही, परवानगी मिळाले असं. पण पंतप्रधान तर आले उद्घाटनला किंवा जलपूजनला आले त्यावेळी 3000 कोटी. आता झाला असेल 30,000 कोटी. कुठनं पैसे आणायचे, केव्हा होणार आहे ते? हे लोकांना फसवण्याचा प्रकार आहे. संभाजीराजे छत्रपतींनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रातल्या स्मारकावरून सरकारवर जोरदार टीका केली आहे. तर सीपोर्ट टुरिझम करायला सरकारला वेळ नाही, ज्यातून मतं मिळू शकतात त्याकडे लक्ष देण्यासाठी सरकारला वेळ नाही असं म्हणत संभाजीराजे छत्रपतींनी सरकारवर घणाघात केलाय. श्रद्धास्थान असून काय तुम्ही ते जीवित स्मारक ठेवत असलं तुम्ही द्या ना पैसे. पण पैसे लागत आहेत 500, 2000, 3000 कोटी. शेवटी मी कंटाळून त्यांना म्हटलं की आम्ही फोर्ट फेडरेशन स्थापन केलेले. आम्ही फोर्ट फेडरेशन स्थापन केले. त्या फोर्ट फेडरेशनला आम्हाला 15 किल्ले द्या, 25 किल्ले द्या. MOU करतो. 1 रुपया नको आम्हाला सरकारचा, आम्ही पैसे उभा करतो. आसाम सरकारच्या एका जाहिरातीमुळे नवा वाद निर्माण झालाय. भीमाशंकर ज्योतिर्लिंग आसाममध्ये असल्याची जाहिरात आसाम पर्यटन विभागानं प्रसिद्ध केली आहे. 12 ज्योतिर्लिंगांपैकी 6वं ज्योतिर्लिंग म्हणून महाराष्ट्रातल्या खेड तालुक्यातल्या भीमाशंकरकडे पाहिलं जातं. आता काहीच दिवसांवर महाशिवरात्री सुद्धा आहे. त्यातच आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्व शर्मा यांनी भीमाशंकर आसाममध्ये असल्याचं भासवून नवा वाद निर्माण केलाय. एकीकडे राज्यातले उद्योग दुसऱ्या राज्यात गेल्याच्या मुद्द्यावरनं गेल्या काही दिवसांपूर्वीच मोठा वाद झालेला होता. आता भीमाशंकर आसाममध्ये असल्याची जाहिरात जी समोर येते त्या जाहिरातीनंतर आता तीर्थक्षेत्र देखील दुसऱ्या राज्यात पळवून नेणार का असा प्रश्न विचारला गेलेला आहे. त्यांनी काय दावा करायचा करू द्या. आपलं राज्य, आपला धर्म आणि आपली संस्कृती हे कोणी पळू शकत नाही. आपली संस्कृती आहे. आपलं धार्मिक क्षेत्र आपले धार्मिक क्षेत्र आहे. कोणी काही दावा करतं उठून सुटून, त्याला काय रिप्लाय द्यायचा आहे? अर्धवट अध्ययनाच्या जोरावर अनेक नेत्यांनी काही वक्तव्य केली. वस्तुस्थिती त्या परिपत्रकासहित मी माझ्या ट्विटरवर मांडली आहे. माहिती नसताना ज्यांनी भीमाशंकर या ज्योतिर्लिंगाबाबत वक्तव्य केली आणि आम्हा शिवभक्तांची मनं दुखावली तर ते काँग्रेसवाले नेते आणि अन्य पक्षाचे नेते महाराष्ट्राची माफी मागणार आहेत का? आज संपूर्ण देशभरात जे श्री भीमाशंकरचं जे महत्त्व आहे ते सर्वांना परिचित आहे आणि सर्व शिवभक्त त्या ठिकाणी येतात. त्यामुळे कोणी काही बोलले त्याला काही महत्त्व नाहीये. देवाला कोणी पळून देऊ शकत सहकारी मंत्री आहेत ना ते मुख्यमंत्री. नाही, कोणी असून दे, कोणी काही बोलू शकते, सहकारी असून दे, कोणी असून दे, देवाला कोणी पळू शकत नाही. देवाचं स्थान हे एक वेगळं स्थान आहे. ते प्रत्येकाच्या हृदयात स्थान असतं. हृदयातून कोणी पळवत नाही.
आसाम सरकारचा हा शुद्ध वेडेपणा आहे. इतिहासातल्या सगळ्या नोंदीप्रमाणे भीमाशंकर हे भीमा नदीच्या उगमाच्या जवळच आहे आणि ते खेड तालुक्यामध्ये आहे. त्यामुळे आसाम सरकारने असा विचित्र दावा करून स्वतःचंच हसं करून घेतलेलं आहे आणि त्यांनी असा प्रयत्न देवस्थानं चोरायचा प्रयत्न केला तो महाराष्ट्रातील जनता कधी खपून घेणार नाही. व्यक्तिद्वेषाचं राजकारण फार मोठ्या प्रमाणात सुरू झालेलं आहे आणि विरोध करेल त्याच्यावर अनेक आपत्त्या आणल्या जातात येतात असं चित्र आज भारतात हळूहळू उभं राहते. असं पूर्वी नव्हतं. बरेच मैत्रीचे चांगले संबंध असायचे. विरोधात टीका केली तरी 10 मिनिटात एकमेकाच्या गळ्यात गाळे घालून फिरणारे विरोधक देखील आपण महाराष्ट्रात मागच्या 25-30 वर्षात पाहिलेले आहेत. त्यामुळं राजकारणातलं हे चित्र दुरुस्त झालं पाहिजे. गुवाहाटीचा वापर ज्यांनी सत्ता स्थापन करण्यासाठी केला, स्वतःच्या हितासाठी केला, बदला घेण्यासाठी केला, तिथं जाऊन तिथं असणाऱ्या आसामच्या मुख्यमंत्र्यांबरोबर अनेक वेळ घालवला. इथून रणनीती करत असताना फोनवर असेल, दिल्लीत जाऊन भाजपचे नेते त्यांना भेटले. त्यांना खऱ्या अर्थाने आपण विचारलं पाहिजे की त्यांना या बाबतीत काय वाटतं. पण आम्ही सर्वजण या गोष्टीचा निषेध करतो. कुठेही महाराष्ट्राच्या अस्मितेवर, महाराष्ट्रांच्या विचारावर कुठेही कुणीही घातला नाही पाहिजे. या बाबतीतली दक्षता राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, राज्याची जनता म्हणून सगळ्यांनीच त्या ठिकाणी घेण्याची जरूरत आहे. दरम्यान बाळासाहेब थोरात यांनी भीमाशंकरवरून वाद होण्याचं कारण नाही, भीमाशंकर हे महाराष्ट्राचं वैभव आहे आणि राहणार असं आसाम सरकारला ठणकावलेलं आहे. भीमाशंकरच्या बाबतीत वाद होण्याचं काही कारण नाही. त्याचं जी बांधणी आहे, ठेवण आहे, बांधणी आहे, त्याचे काही वैशिष्ट्य आहेत आणि त्या वैशिष्ट्या पद्धतीनं जरी पाहिलं आर्किओलॉजीच्या पद्धतीनं तरी लक्षात येतं की भीमाशंकर हे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक आहे. आता नवीनच काय मांडणी झाली आहे आसाममध्ये ते आहे हे आपल्या श्रद्धेला धक्का लावणारं आहे, ही वस्तुस्थिती आहे. अलीकडच्या कालखंडामध्ये महाराष्ट्रातून काय काय पळवून न्यायचंय असाच विचार चाललेला दिसतोय आणि महाराष्ट्रात मात्र ज्यांनी त्याला उत्तर द्यायला पाहिजे ते उत्तर देत नाही अशी अवस्था दिसते आहे. तर मंत्री गुलाबराव पाटलांनी सुद्धा या संदर्भातलं भाष्य केलेलं आहे. त्यांनी नेमकं काय म्हटलंय पाहूया. आपण त्याला मान्य करत नाही. कोणी म्हणण्याने दावा सत्य होतो असं नाही आहे. देव ज्या ठिकाणी आहे लोक त्यालाच मानतात. उद्या म्हणाल काशी आमची आहे, काशी तिथे होती, कोणी म्हणाल तो ती तिथे होती, असं म्हणण्यात काही अर्थ नाही आहे. जिथे देवाला महत्त्व दिलं गेलं आहे, प्रभू रामचंद्र हे अयोध्येतच शोभतात. कोणी कितीही म्हणत गेलं तर त्याला अर्थ नाही आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी महाविकास आघाडी काळामध्ये आपल्याला जेलमध्ये टाकण्याचा कट आखलेला होता असा गौप्यस्फोट करून खळबळ उडवून दिलेली होती. फडणवीसांच्या या गौप्यस्फोटावर शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी प्रतिसवाल केलाय. वाघाच्या जबड्यामध्ये हात घालून दात मोजणाऱ्यांना कशाची भीती असा टोला राऊतांनी फडणवीसांना लगावलाय. तसंच कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीत भाजपची वाताहात होईल असा दावा सुद्धा त्यांनी केलाय. उद्या मोदी सत्तेवरनं उतरला, अनेक अशी प्रकरणं आहेत, अमित शहा आहेत उतरल्यावर त्यांच्याकडे लोक जबाब घ्यायला जातील. पोलीस काही जुनी प्रकरणं निघाली तर म्हणजे तुमच्यापर्यंत लोकांनी पोचायचंच नाही का? कुठली यंत्रणा तुम्ही सांगताय आम्हाला? जर कायद्याचं राज्य असेल आणि काही कायद्यानं काही गोष्टी होत असतील तर आपण सगळ्यांनी सामोरे जायला पाहिजे. जर आम्ही गेलो ना हिमतीनं, आम्ही रडत बसलो का? आम्ही काल लढलो, आज लढतोय आणि उद्याही लढत राहू आणि याच लढाईतून पुन्हा आमचं सरकार या महाराष्ट्रात येईल हे तुम्ही लिहून घ्या. या निवडणुकीमध्ये कसबा आणि चिंचवड भारतीय जनता पक्षाची वाताहत झालेली आपल्याला दिसेल. जी कालच्या विधान परिषद निवडणुकीत झाली नागपूर आणि अमरावती किंवा अन्य ठिकाणी, ते चित्र तुम्हाला आता थेट निवडणुकीमध्ये विधानसभेच्या पोटनिवडणुकीत कसब्याची दिसेल आणि चिंचवडला दिसेल. चिंचवड आणि कसबा विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडी कुणाला पाठिंबा देणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय.
चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांना वंचितनं पाठिंबा द्यावा यासाठी शहर राष्ट्रवादी काँग्रेसनं लेखी पत्राद्वारे मागणी केली आहे. वंचित आघाडीचं या ठिकाणी पिंपरी चिंचवड शहरामध्ये त्यांना मानणारा वर्ग मोठ्या प्रमाणात आहे आणि ऑलरेडी त्यांनी आमचे जे काही मित्रपक्ष आहे शिवसेनेशी त्यांची त्या ठिकाणी युती झालेली आहे. त्या अनुषंगाने आम्ही या ठिकाणी त्यांच्याकडं विनंती केलेली की तुम्ही या चिंचवडच्या पोटनिवडणुकीमध्ये आमचे जे उमेदवार आहेत नाना काटे यांना आपण पाठिंबा द्यावा अशा प्रकारची आम्ही त्यांच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांकडे आणि वरिष्ठांकडे आपण विनंती केलेली आहे. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. यानंतरची एक ब्रेकिंग न्यूज आपण पाहणार आहोत. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीची बैठक होतीये. काँग्रेस कमिटीच्या कार्यकारिणीची ही बैठक होतीये. दादरच्या टिळक भवनात बैठकीला सुरुवात झालेली आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीला सुरुवात झाली आहे. बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण या बैठकीसाठी उपस्थित आहेत. नाराजी नाट्यानंतर नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात हे पहिल्यांदाच या बैठकीच्या अनुषंगाने आमने सामने येत असल्याचं दिसतंय. अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत. विनोद राठोड आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. विनोद, काय नेमकी माहिती? काँग्रेस पक्षाची आज कार्यकारिणीची बैठक सुरू आहे. या बैठकीमध्ये आज पहिल्यांदाच बाळासाहेब थोरात आणि नाना पटोले यांचा आमना-सामना पाहायला मिळाला आहे. बाळासाहेब थोरात हे नाना पटोले यांच्या डाव्या बाजूला बसले आहेत, तर गेल्या अनेक दिवसापासून बाळासाहेब थोरात आणि नाना पटोले यांचा जो सामना रंगला होता त्या प्रकरणामध्ये थोरात यांनी पत्रही लिहिलं होतं आणि त्यावरच नाराजी व्यक्त करून विधिमंडळ नेतेपदाचा राजीनामा दिला. मात्र आज एकंदरीत ज्याप्रमाणे पक्षाच्या बैठकीला आले त्यामुळे असं दिसतं की कुठे ना कुठे काँग्रेस पक्षामध्ये समन्वय साधण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र रायपूरच्या ज्या राष्ट्रीय अधिवेशन आहे त्यामध्ये बाळासाहेब थोराताच्या विधिमंडळ नेतेपदी आणि नाना पटोले यांची जी नाराजी आहे आणि एकंदरीत जो पक्षात जो उद्रेक सुरू आहे त्याबाबतची अंतिम निर्णय त्या ठिकाणी घेऊ शकतो आणि त्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये एक मात्र पाहायला मिळेल की ज्याप्रमाणे पक्षात जो असंतोष आहे तो असंतोष दूर करण्याच्या दृष्टिकोनातून त्यामध्ये चर्चाही केली जाणार असल्याचं बोललं जात आहे. बरं विनोद, धन्यवाद सविस्तर माहिती दिली त्याबद्दल. मुंडेंच्या नावाने एक बनावट रॅकेट सुरू असल्याचं धक्कादायकरीत्या आता उघड झाल्यानंतर आता धनंजय मुंडेंच्या नावाचा वापर करून मंत्रालयातील कर्मचारी आणि लिपिक हे भरतीचं रॅकेट चालवत असल्याचं देखील समोर येताना दिसतंय. बोगस लिपिक भरती रॅकेट प्रकरणी गोवंडी पोलिसांनी एका मंत्रालयीन कर्मचाऱ्यांसह तिघांच्या विरोधात गुन्हा नोंदवलाय. एकाला अटक देखील केली आहे. यात आणखी कुणाचा सहभाग आहे का याबाबत चौकशी सुरू असल्याची माहिती गोवंडी पोलिसांनी दिलेली आहे. बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजप सत्तेत एकत्र असली तरी प्रत्यक्षात दोन्ही पक्षांमधल्या कार्यकर्त्यांच्या मनातला दुरावा अद्याप संपलेला नसल्याचा प्रकार नगरमध्ये पाहायला मिळालाय. खेडगाव परिसरात भाजपचे माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या मुलामध्ये आणि शिंदे गटाच्या शहर जिल्हाध्यक्षांमध्ये वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की कर्डिले यांच्या मुलानं शिंदे गटाच्या शहर जिल्हाध्यक्ष दिलीप सातपुते यांच्या हॉटेलची तोडफोड केली. या प्रकरणी पोलिसांनी कर्डिले यांचा मुलगा अक्षय कर्डिले याच्यासह 50 ते 60 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय. रंगोली हॉटेलवर झालेल्या या तुफान दगडफेकीत काही वाहनांच्या काचा फुटून मोठं नुकसान झालं. काही नागरिक किरकोळ जखमी देखील झाले. दगडफेकीचा हा सगळा प्रकार इथल्या सीसीटीव्हीमध्ये चित्रित झालाय. नगरमध्ये भाजप आणि शिंदे पक्ष आमने सामने आल्याचं पाहायला मिळतंय. भाजपचे अक्षय कर्डिले आणि शिंदे पक्षाच्या पदाधिकाऱ्यामध्ये राडा झाल्याचं समोर येत आहे. पुढची ब्रेकिंग न्यूज आता आपण पाहणार आहोत. राज्यातल्या सत्ता संघर्षावर उद्या देखील सुनावणी होण्याची शक्यता आहे. सत्ता संघर्षाचं हे सगळं प्रकरण 7 सदस्यीय घटनापीठाकडे देखील जाण्याची शक्यता व्यक्त होतीये. आताची ही महत्वाची मोठी अपडेट आपण पाहतो आहोत. राज्यातल्या सत्ता संघर्षावर उद्या सुद्धा सुनावणी होण्याची शक्यता आहे आणि हे प्रकरण 7 सदस्यीय घटनापीठाकडे जाऊ शकतं असं देखील बोललं जात आहे.
या संदर्भातली जी माहिती आहे ती थोड्याच वेळात समोर येईल. मात्र हे प्रकरण 7 सदस्यीय घटनापीठाकडे जाणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. राज्यातल्या सत्ता संघर्षावर कालपासून नियमित सुनावणीला सुरुवात झालेली होती. आज सुनावणीचा हा पुढचा दुसरा दिवस आहे. उद्या सुद्धा ही सुनावणी सुरू राहण्याची शक्यता आहे. मात्र उद्या हे सगळं प्रकरण 7 सदस्यीय घटनापीठाकडे जाणार का याबद्दल सध्या बोललं जात आहे. त्याबद्दलचा निर्णय नेमका काय येतो हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरेल. आताची महत्त्वाची मोठी घडामोड आपण पाहतो आहोत. सत्ता संघर्षासंदर्भातली ही ब्रेकिंग न्यूज. सत्ता संघर्षावर उद्या सुद्धा सुनावणी होण्याची शक्यता आहे. कालचा संपूर्ण दिवस उद्धव ठाकरे पक्षाकडून आपली बाजू मांडण्यात आलेली होती. आज शिंदे पक्षाकडून आपली बाजू मांडली जाते. शिंदे पक्षाकडून वकिलांचा युक्तिवाद सध्या सुरू आहे. अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत. प्रशांत लीला रामदास आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. प्रशांत, काय नेमकी अपडेट? जवळपास कोर्टाने 5 मिनिटे कोर्टाने साधारणतः 5 ते 10 मिनिटाचा 5 ते 10 मिनिटाचा ब्रेक घेतला होता. त्यानंतर पुन्हा कोर्ट आता बसत आहे. पुन्हा एकदा सुनावणी सुरू होणार आहे. महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं यापूर्वी ज्या पद्धतीने सुनावणी झाली होती त्यामध्ये अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांचा उल्लेख यामध्ये करण्यात आला होता. एक तर उद्या पुन्हा एकदा सुनावणी होण्याची शक्यता अशी व्यक्त केली जात आहे. पुन्हा एकदा हेच प्रकरण पुन्हा एकदा सुनावणीला पुढे जाण्याची शक्यता आहे. आणि सोबतच एक अतिशय महत्त्वाचं म्हणजे 7 सदस्यीय खंडपीठाकडे जाईल अशा प्रकारची शक्यता या संपूर्ण सुनावणीच्या दरम्यान वाटत आहे. आणि त्याच पद्धतीचे संकेत देखील खास करून विविध राजकीय म्हणजे बाळासाहेबांची शिवसेना असो किंवा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा असो, या दोघांच्या वतीने या संदर्भातले संकेत मिळत आहे. आणि ज्या पद्धतीने युक्तिवाद नीरज किशन कौल यांचा सुरू आहे, या युक्तिवादाच्या निमित्ताने अनेक महत्त्वाचा त्यांनी अतिशय महत्त्वाचा मुद्दा जो मांडलेला आहे, विधानसभा अध्यक्षाविरोधात अविश्वास प्रस्ताव आणल्यास अध्यक्षचा आमदार निर्णय घेऊ शकतात का, असा नीरज कौल यांनी सवाल केला आहे. त्यावर घटनापीठाचे न्यायमूर्ती आपसात चर्चा करत होते. त्यानंतर त्यांनी तो ब्रेक घेतलेला आहे. साधारणतः 5 ते 7 मिनिटाचा ब्रेक होता. तो अजूनही ब्रेक आहे आणि थोड्याच वेळात आता पुन्हा एकदा कोर्ट सुरू झाल्याची माहिती पुढे आलेली आहे. यावर नीरज कौल यांनी जे महत्त्वाचे प्रश्न केले, हे प्रकरण मोठ्या बेंचकडे जावं असं तुमचं म्हणणं आहे का, असा देखील प्रश्न त्यांनी केलेला आहे. त्यावर युक्तिवाद करण्यासाठी त्यांनी टाळलेला आहे नीरज किशोरांनी. हे म्हणजे जेव्हा ब्रेकच्या जाण्यापूर्वीच्या संदर्भातल्या सगळ्या घडामोडी आहे. हे प्रकरण जर मोठ्या बेंचकडे जायचे नाही तर हे तुम्ही ठरवा असं देखील कोर्टाने कौल यांना म्हटलेलं आहे. आणि तुम्ही बॅलन्स निर्णय घ्यावा अशी अपेक्षाही कौलने खास करून कौल जे कौन्सिल आहे, सिनियर कौन्सिल आणि शिंदे गटाचे वकील आहेत, त्यांनी व्यक्त केलेला आहे. आणि त्यांनी नीरज कौल यांनी अजून एक अतिशय महत्त्वाचा जे युक्तिवाद केला, त्यात म्हटलंय नवाब रेबिया प्रकरणाचा उल्लेख या प्रकरणात चुकीचा आहे असे आम्ही म्हणत नाही, फक्त घटनाक्रम वेगळा आहे. त्यानंतर नीरज कौल यांनी हे स्पष्ट केलं की नवाब रेबिया या प्रकरणातील केवळ प्रक्रियांचा विचार केला जाण्याची गरज आहे. आणखी काही महत्त्वाचे मुद्दे शिंदे पक्षातर्फे सध्या मांडले जात आहेत आणि या सगळ्या युक्तिवादामध्ये आता पुढे नेमकं काय होतं हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. प्रशांत, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल. पुढची बातमी बघूया. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांच्या भेटीसाठी दाखल झाल्याचं समजतंय. नागपूरमधल्या आरएसएसच्या मुख्यालयात दोघांची भेट झाली आहे. मध्य प्रदेशमध्ये शिवराज सिंग चौहान यांच्या ऐवजी ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढवल्या जाणार अशी जोरदार चर्चा सुरू आहे. आणि या पार्श्वभूमीवर चौहान यांनी भागवत यांची घेतलेली ही भेट अत्यंत महत्त्वाची मानली जाते. ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन म्हणजे बीबीसीच्या दिल्ली आणि मुंबईतल्या कार्यालयांमध्ये आयकर विभागाच्या पथकाचं सर्वेक्षण दुसऱ्या दिवशी सुद्धा सुरूच असल्याचं समजतंय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आयटी अधिकारी 2012 पासून आतापर्यंतच्या खात्यांचा तपशील तपासतायत. आयटी अधिकाऱ्यांनी वित्त विभागातल्या कर्मचाऱ्यांचे मोबाईल, लॅपटॉप आणि डेस्कटॉप सुद्धा जप्त केले. या सर्वेक्षणादरम्यान आयटी अधिकारी आणि बीबीसी इंडियाच्या संपादकांमध्ये वादावादी झाल्याचं देखील समोर येत आहे. बीबीसी संपादकांनी आयटी अधिकाऱ्यांना कोणत्याही एडिटोरियल कंटेंटचा ऍक्सेस द्यायला नकार दिल्याची माहिती मिळते.
बोर्डाच्या परीक्षा कॉपीमुक्त करण्यासाठी नवीन धोरण आखण्यात आलेलं आहे. 10वी आणि 12वीच्या परीक्षेत कॉपी केल्यास गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. पेपर फुटी आणि व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून पेपर व्हायरल होत असल्यानं त्याला आळा घालण्यासाठी हा निर्णय घेतला गेलाय. तर परीक्षा केंद्रावर 2 कर्मचाऱ्यांच्या पथकाची नियुक्ती करण्यात येणार आहे. जिल्हा परिषद मुख्यालयात कंट्रोल रूम उभारण्यात येणार आहे. मॉडेलिंग करण्यासाठी घराबाहेर पडलेल्या तरुणींना देह व्यापाऱ्याच्या दलदलीमध्ये ढकलून त्यांच्याकडनं वेश्या व्यवसाय करून घेणाऱ्या दलालाला नागपूर गुन्हे शाखेनं अटक केली आहे. तो एका मोठ्या हॉटेलमध्ये ग्राहकांकडे तरुणी पाठवत असल्याचं तपासादरम्यान उघड झालंय. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी विक्की कदमवार हा गेल्या अनेक वर्षांपासून देह व्यापारात एजंट म्हणून सक्रिय आहे. अनेक अल्पवयीन आणि शाळकरी मुलींना देह व्यापारात या विक्कीनं ढकलल्याचं तपासादरम्यान समोर आलंय. नागपूरमधल्या हॉटेल्समध्ये रूम बुक करून ग्राहकांच्या मागणीनुसार त्यांना मुली पुरवण्याचं काम हा आरोपी करत होता. हॉटेलमध्ये दलाल लोक हे म्हणजे पीडित मुलीला म्हणजे धंदा व्यवसाय करणाऱ्या मुलींना ठेवतात अशी आम्हाला माहिती पहिलेपासूनच होती. जसं ओयो हॉटेलमध्ये ठेवतात तसे इतरही हॉटेलमध्ये ठेवतात अशी माहिती होती. त्या प्रकारे आम्ही या हॉटेलच्या संदर्भात माहिती काढली आणि तिथे सापळा रचून तशा प्रकारची आम्ही कारवाई केली. या कारवाईमध्ये दलाल तिथेच उपस्थित होता. दलाल या मुलींना बाहेरून आणून तिथे ठेवायचा आणि तिथून इतरत्र कस्टमरला प्रोव्हाइड पण करायचा ॲज पर डिमांड त्यांच्या, आणि त्या हॉटेलमध्ये पण ते करून घ्यायचा तो तसा व्यवसाय. आणि आता यानंतरची बातमी पंढरपूरमधली आहे. पंढरपूर ते म्हसवड या 60 किलोमीटर राष्ट्रीय महामार्गाचं काम गेल्या 3 वर्षांपासून रखडलेलं आहे. विशेष म्हणजे रस्त्याचं काम पूर्ण होण्याआधीच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते गेल्या 1.5 वर्षांपूर्वी याचं लोकार्पण करण्यात आलं. पंढरपूर ते म्हसवड या महामार्गाचं काम मात्र गेल्या 3 वर्षांपासून रडत खडतच सुरू आहे. गेल्या वर्षभरापासून तर इथलं काम पूर्णपणे ठप्प आहे. या अर्धवट कामामुळे अनेक ठिकाणी अपघात झालेत. या मार्गावरील उपरी गावाजवळच्या कासाळ ओढ्यावरील सर्वात मोठ्या पुलाचं काम देखील रखडलंय. इथल्या जुन्या पुलाला 100 वर्ष पूर्ण झालेली आहेत. त्यामुळे हा पूल अत्यंत धोकादायक अवस्थेत आहे. धोंडेवाडी वळणात ते सुद्धा तिथं 4-5 ॲक्सिडेंट झाले. त्याच्यावर सुद्धा कोण विचार करायला तयार नाही. कच्चा रस्ता आहे आणि ह्याचं वेळोवेळी निदान डागडुजी बी करत नाहीत. काय लोकार्पण झालंय आणि पंढरपूर आपलं पंतप्रधानाच्या हस्ते लोकार्पण झालेलं आहे सगळं मार्गाचं. अर्धवट काम असताना सुद्धा लोकार्पण केलं आणि त्या लवकरात लवकर ही काम करून मिळावं. जालना शहरातल्या अनेक भागांमधल्या रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट बनली आहे. अंबड चौफुलीपासून शहरात येणारा रस्ता अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. त्यामुळे या रस्त्याची चाळण झाली आहे. मोठमोठे खड्डे पडल्याचं दिसतंय. खड्ड्यांमुळे अनेक अपघात देखील होत आहेत. त्यामुळे या रस्त्याच्या दुरुस्तीच्या मागणीसाठी अनेक आंदोलनं झाली आहेत. मात्र रस्ता अद्याप तसाच आहे. त्यामुळे हा रस्ता नगर परिषदेनं लवकरात लवकर दुरुस्त करावा अशी मागणी नागरिक करतायत. जालना शहरातल्या अनेक रस्त्यांची जी आहे ते अक्षरशः दुरावस्था झालेली आहे. मी सध्या अंबड चौफुलीपासून शहरामध्ये येणाऱ्या रस्त्यावरती उभा आहे आणि आपण बघू शकता की या रस्त्याची अक्षरशः चाळण झाल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतात. अनेक भागामध्ये शहरातील रस्त्यांची दुरावस्था झालेली आहे आणि त्याच पद्धतीने अनेक वर्षांपासून अंबड चौफुलीपासून ते शहरामध्ये दाखल होणाऱ्या या रस्त्याची दुरावस्था झालेली आहे. या रस्त्यावर अक्षरशः मोठमोठाले खड्डे जे आहे ते पडल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतं. समोरच्या साईडला जर बघितलं आपण तर या ठिकाणी एक शाळासुद्धा आहे आणि या शाळेतील मुलंसुद्धा याच रस्त्यानं ये जा करताना आपल्याला बघायला मिळतात. अनेक आंदोलनं जी आहे ती या रस्त्यासाठी झाल्याचं चित्रसुद्धा आपल्याला बघायला मिळतं. मात्र नगर परिषद या रस्त्याकडे दुर्लक्ष करताना आपल्याला बघायला मिळते. रवी जयस्वाल, न्यूज 18 लोकमत, जालना. मुंबई गोवा महामार्गाचं काम गेल्या 13 वर्षांपासून रेंगाळलंय. महामार्गाचं चौपदरीकरण 13 वर्षांहून अधिक रखडल्यानं कोकणवासियांना कित्येक वर्ष त्रासाला सामोरं जावं लागतंय. सध्या भाडेतत्वावर मजूर आणि साहित्य सामग्री घेऊन हे काम सुरू करण्यात आलंय. मात्र या पद्धतीनं जर काम झालं तर हा महामार्ग कधी पूर्णत्वाला जाईल असा सवाल उपस्थित होतोय. या महामार्गाच्या दुरावस्थेमुळे आजवर हजारो निष्पाप जीवांचा बळी गेलाय. त्यामुळे हा रस्ता नेमका केव्हा पूर्ण होणार असा सवाल नागरिक विचारतायत.
12 जानेवारीपासून त्यांनी काम सुरू केलं. आज 13 फेब्रुवारी आहे. या एका महिन्याभरामध्ये त्यांचे साधे 10 किलोमीटरचे खड्डे भरून झालेले नाहीत आणि आत्ता हे आश्वासन देतात की 42 किलोमीटर रस्ता आपण होळीला म्हणजे 3 तारखेच्या 3 मार्चच्या पूर्ण करणार आहेत. हे त्यांच्या जी मशिनरी आहेत किंवा त्यांच्याकडे जे लोकल मॅन्युअल काम चालू आहे, मॅन्युअल कामाने एवढं काम होणार नाही. एक मोठा नॅशनल हायवे तुम्ही काम करताय तर त्याचं प्रॉपर मशिनरी पाहिजे. यांच्याकडे कुठली यंत्रणा नाही आहे आणि हे मॅनपॉवर नसताना सुद्धा या माणसाला जे काम देण्यात आलंय आणि जर का 1 महिना होऊन गेला आणि अजून 12 दिवसामध्ये या होळीला जाणारे लोक कसे या रस्त्यावरनं जातील हीच मोठी काळजी आहे. आणि आता यानंतरची एक हृदयद्रावक बातमी साताऱ्यातली आहे. कराड तालुक्यातल्या मुंढे इथं चिमुकल्या सख्या बहीण भावाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. धान्याची साठवणूक करण्यासाठी घरात पावडरचा वापर करण्यात आलेला होता. या पावडरच्या उग्र वासाचा 3 वर्षीय श्लोक माळी आणि 7 वर्षीय तनिष्क माळीला त्रास होऊ लागला. उलट्या झाल्यानंतर या दोन्ही चिमुरड्यांना तत्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान सोमवारी श्लोकचा तर मंगळवारी बहिणीनं अखेरचा श्वास घेतला. अंतर्गत रक्तस्राव आणि शरीरातलं पाणी कमी झाल्यानं चिमुकल्या श्लोकचा मृत्यू झाल्याचं शवविच्छेदन अहवालात नमूद करण्यात आलंय. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होतीये. आणि आता एक धक्कादायक बातमी गोंदियातली आहे. गोंदिया शहरातल्या सूर्याटोला इथं जावयानं सासऱ्यासह पत्नी आणि मुलीला जिवंत पेटवल्याची भीषण घटना समोर आलेली आहे. रात्री सासरा, पत्नी आणि मुलगी झोपलेले असताना जावई किशोर शेंडे यानं त्यांच्या अंगावर पेट्रोल ओतलं आणि आग लावली. या दुर्घटनेत सासरे देवानंद मेश्राम यांचा मृत्यू झालाय तर 90% भाजलेली पत्नी आणि 4 वर्षीय मुलीची मृत्यूशी झुंज सुरू आहे. या दोघींवर नागपूरमध्ये उपचार सुरू आहेत. पोलीस सध्या फरार जावयाचा शोध घेत आहेत. औरंगाबादमध्ये मुलीच्या लग्नासाठी वडिलांनी जमा केलेल्या 6 लाख रुपयांवर चोरट्यांनी डल्ला मारलाय आणि याशिवाय चोरट्यांनी मुलीच्या 15 लाख रुपयांच्या साड्या आणि पंजाबी ड्रेसेसची चोरी केली आहे. चोरट्यांनी सीसीटीव्ही दुसरीकडे फिरवून ही चोरी केली आहे. औरंगाबादच्या साजापूरमधल्या क्रांतीनगर भागातली ही घटना आहे. मीच दुकान काल 4 वाजता बंद केलं होतं आणि सकाळी आलो त्यावेळेस मी रोजच्यासारखं दुकान उघडलं. पण मध्ये गेल्याच्या नंतर मला मध्ये तोडफोड दिसली थोडी. त्याच्यानंतर पाठीमागे गेलो आम्ही. पाठीमागे जाऊन पाठीमागचं पाहिलं तर सगळं ओपन केलेलं होतं. व खिडकीमधून मध्ये एंट्री केली त्यांनी आणि पुन्हा ते पैठणी साड्याचा सगळा रॅक होता तो पूर्ण खाली केलेला आहे. एक मोठं पार्सल होतं ती पण नेले आणि गल्ल्यामध्ये 6 लाख रुपये 5 लाख रुपये आणि बाकी गल्ला होता. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. नाशिकसह मालेगाव आणि मनमाडमधील बाजार समितीत कांद्यापाठोपाठ आता पालेभाज्यांच्या दरातही घसरण झाली आहे. मेथीच्या एका जुडीला 1 ते 2 रुपये तर पालकाला 3 ते 4 रुपये आणि कोथिंबिरीला 2 ते 3 रुपयांचा दर मिळतोय. हे दर इतके घसरलेत की त्यातून वाहतुकीवर केलेला खर्च देखील निघत नाहीये आणि त्यामुळे शेतकरी हवालदिल झालेत. कधी अस्मानी तर कधी सुलतानी असे अनेक संकट शेतकऱ्यांचा पिच्छा सोडायला तयार नाहीयेत. अतिवृष्टीच्या संकटातनं शेतकरी सावरत असतानाच आता भाजीपाल्याच्या दरांमध्ये मोठी घसरण झाली आहे. 200 जोडी उपटली. दिवसातून 4 माणसांनी काम केलं. 250 रुपये भाव गेला. म्हणजे 2.5 रुपये जुडी परवडत आहे. काय परवडलं सांगा. करा विचार शेतकऱ्याचा. वारकरी संप्रदायाच्या खानदेशातील सर्वात मोठ्या यात्रेला मुक्ताईनगरमध्ये सुरुवात झाली आहे. 4 दिवस ही यात्रा चालते. टाळ, मृदुंग आणि हरिनामाच्या जयघोषानं मुक्ताईनगरी दुमदुमून गेली आहे. विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रासह खानदेश, गुजरात, मध्य प्रदेशमधनं भाविक या यात्रेला हजेरी लावतात. 8 ते 10 लाख भाविक इथं आलेले आहेत. मुक्ताबाई मंदिर संस्थानच्या वतीनं 1000 स्वयंसेवक भाविकांच्या मदतीसाठी तैनात करण्यात आलेले आहेत.